श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, तुमच्या चांगुलपणाचा गैरवापर घेणाऱ्यांना अशी अद्दल घडवा ना. समर्थ म्हणाले, चांगला माणूस आणि वाईट माणूस. चांगला माणूस होणं ही मोठी गोष्ट आहे. जगात आपण प्रत्येक व्यक्ती पाहत असतो, त्यांचा अनुभव घेत असतो. प्रत्येक व्यक्ती चांगली असेलच असे नाहीये, प्रत्येक व्यक्ती वाईट असेलच असे नाहीये. पण जगात असे अनेक लोक असतात ज्यांना दुसऱ्यांचं चांगुलपणा पचत नाहीये. तुम्ही एखाद्या वेळी ज्या वेळेला चांगलं कार्य कराल ना, त्यावेळी काही लोकांना पटणार पण नाहीये, त्या लोकांना आवडणार सुद्धा नाही. मग आपण विचार करू, अरे मी एवढी मेहनत केलेली आहे, प्रचंड प्रत्यक्षात परिश्रम घेतलेले आहेत, तरी सुद्धा या लोकांना का आवडत नाहीये? विचार करा. पण प्रत्यक्षात तेव्हा आपल्याला कोणीही आपल्या हातून जेव्हा चांगलं कार्य घडतं ना, त्यावेळी आपल्याला कोणी विचारायला सुद्धा येणार नाही. परंतु आपल्या हातून जेव्हा वाईट कर्म घडतील तेव्हा न बोलवता बाकीचे लोक नक्कीच हजर राहतील, म्हणजे राहणारच. तुम्ही मदत केली तरी ती त्यांची सवय बनते, आणि तुम्ही गप्प राहिलात तरी ती तुमची कमजोरी बनते. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलत असते, त्यावेळी आपला देह नक्कीच मदत करण्यासाठी पुढे येत असतो. जर समोरची व्यक्ती काही बोलत असेल आणि आपला देह जर गप्प असेल, तर शेवटी तीच व्यक्ती आपल्यावर हसत असते. लोक आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी सतत आपल्याला वापरत असतात. आपल्याला वाटतं की अरे, ही व्यक्ती माझ्या सोबत आहे, मला सारखी विचारते. नाही रे बाबा, तेच लोक स्वतःच्या आयुष्यासाठी तुमचा पुरेपूर उपयोग करून घेत आहे. लक्षात ठेवा, आपल्या भावनांची किंमत पूर्णपणे शून्य करून टाकतात. म्हणून गरज पडली की आपली आठवण येत असते. लोक अनेक पाहायला मिळत असतात, परंतु ती व्यक्ती तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, कारण त्या व्यक्तीला तुमचा पुरेपूर वापर करून घ्यायचा असतो. आणि ज्या वेळेला आपल्याला कळतं की अरे, या व्यक्तीसोबत जर नसतो तर बरं झालं असतं, जेव्हा त्यांना काम प्रत्यक्षपणे काम असतं तेव्हा तुम्हाला बोलवतात, आणि काम नसल्यावर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. म्हणून माझ्याकडे फक्त गरज पडली की येऊ नकोस, हे बोलणं कठोर वाटेल, पण खरं म्हणजे यामुळे ज्यांना तुमचं महत्त्व कळालं त्यांना प्रत्यक्षपणे जाणवतं ही वस्तू नाहीये. त्यांच्या कार्यामध्ये तुम्ही पुरेपूर मदत केलीत, जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा तुम्ही मदतीला धावून गेलात, ही वस्तुस्थिती आहे. लोक फक्त गरजेपुरती आहेत. गरज संपली की लोक विसरतात. कोणत्या लोकांपासून आता दूर राहिलं पाहिजे? का लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतात? आपल्याकडून प्रत्यक्षात सतत पैसे उचलणारे आणि परत न करणारे सुद्धा लोक पाहायला मिळत असतात. हे लोक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असतात. ते वारंवार पैसे मागतात, उद्या देतो, परवा देतो, पण तो उद्या कधीच येत नाही. तुम्ही विचारायला गेलात तर प्रत्यक्षात मजा मस्करी हसून संपूर्ण दिवस घालवतो. नको तिथं कारण देत असतात. म्हणून सुरुवातीला तुम्ही मदत करताना तुमचं मन खूप मोठं असतं, पण लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त
ते ATM मशीन समजतात. उपयोग झाला की ते विसरून जातात. म्हणून एखाद्या वेळी एखाद्याला मदत करायची असेल तर उत्तम प्रकारे मदत करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण एखाद्याविषयी बोलत असताना चांगलं बोलणं खरंच गरजेचं आहे. काही व्यक्तींना पैशांची गरज असते, तर काही व्यक्तींना बघा एखाद्या मदतीची गरज असते. खरंच आपल्याकडे जर पैसे असतील तर नक्कीच मदत केली पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो, अरे या व्यक्तीला मदत करून मला काय मिळेल? परंतु खरी व्यक्ती ती अडचणीत आहे. जेव्हा ती व्यक्ती अडचणीतून बाहेर पडेल तेव्हा त्या व्यक्तीने तुम्हाला नक्कीच विचारलं पाहिजे की खरंच तुम्ही देव माणूस आहात, की प्रत्यक्षात माझ्या अडचणींच्या वेळी तुम्ही उभे राहिलात. नाहीतर त्यांचा बघा संपूर्णपणे आलेलं संकट जेव्हा दूर होईल तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती विसरेल. म्हणून विचार करा, प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे. आयुष्य जगत असताना दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या उचलणं म्हणजे स्वतःच्या खांद्यावर ओझं वाढवण्यासारखं आहे. तुझी जबाबदारी मी नाही उचलणार, तुला जे पेलायचं आहे ते तुलाच करावं लागणार आहे. अशा प्रकारे बघा, बोलल्यानंतर सुरुवातीला त्यांचं मन दुखतं, आपलं सुद्धा मन दुखावलं जातं. म्हणून विचार करा, जे आपल्याला करायचं आहे ना ते उत्तम प्रकारे करणं गरजेचं आहे. जवळचा माणूस आपला मित्र असो किंवा शत्रू असो, त्यांच्याशी बोलत असताना शांतपणे बोलता आलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही बोलायला जाल त्यावेळेला समोरची व्यक्ती कशा प्रकारे बोलत आहे, कशा प्रकारे निर्णय घेत आहे हे पाहणं गरजेचं आहे. गप्प राहणं ही कमजोरी नसते, समर्थ म्हणाले. ती तुमची सहनशीलता आणि मोठेपणा असतं. आपण फक्त ऐकत असतो. बाकीचे लोक विचार करतात, अरे तुला ती व्यक्ती एवढी बोलते, तुझा प्रतिसाद कमी आहे, तुला सुद्धा बोलायला पाहिजे ना. परंतु आपण काय करतो, बोलत नाही. प्रत्यक्ष समोरची व्यक्ती काय बोलत आहे ते फक्त ऐकून घेत असतो. परंतु दुसऱ्या लोकांना काय वाटतं, अरे या व्यक्तीमध्ये खरंच कमजोरी आहे. कमजोरी नसते, तर प्रत्यक्षात त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे बघा एक निर्णय असतो, तो आपल्याला घ्यावा लागतो. आता त्यांना जर त्यांच्याच पद्धतीने उत्तर द्यायचं म्हटलं की ती व्यक्ती अशी बोललेली आहे, त्यांना त्यांचं उत्तर आपल्या कार्यातून देणं गरजेचं आहे. तुम्ही शांत राहिलं बघा, प्रत्यक्षात तुम्ही शांत आहात किंवा शांत राहिलात म्हणजे घाबरलात नाही. समजलं का? तुम्ही एखाद्या वेळी शांत उभे राहतात, लोकांना वाटतं अरे ही व्यक्ती घाबरली. घाबरायचं काय? समर्थ म्हणाले, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. आपण ज्या ज्या वेळेला जे कार्य करू ते उत्तमच आपण करणार आहोत. परंतु ती व्यक्ती तुम्हाला अशी बोललेली आहे, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही शांत, तुम्ही घाबरलात. घाबरण्याचा संबंधच येत नाहीये. कारण बघा, काम तुमच्यावर ढकलणारे ऑफिसमधले असो किंवा घरातले काही लोक असो, नेहमी स्वतःचं ओझं तुमच्यावर टाकत असतात. कारण त्यांना खात्री नसते की ही व्यक्ती हे कार्य पुढे चालू ठेवणार आणि घेतलेला निर्णय हा बरोबर नक्कीच करणार. कारण आपल्याला एक सवय प्रत्यक्षातपणे येऊन गेलेली असते, झालेली असते की आपण कुठल्याही कार्यामध्ये कोणाला दुखावत नाही, कोणाच्या कार्यामध्ये अडथळे आणत नाही. जे काम आपल्याला करायचं आहे ते नक्कीच आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्यामध्ये असणारा नकार
हा प्रत्यक्षात होकारामध्ये कसा येईल हे पाहणं गरजेचं आहे. नकार येणं म्हणजे बघा, निगेटिव्हपणा जेव्हा येतं तेव्हा असलेलं कार्यसुद्धा केव्हा निघून जाईल कळणार सुद्धा नाही. म्हणून उपकार विसरणारे लोक आजकाल, काही लोक कितीही मदत केली तरी धन्यवाद म्हणायलाही तयार नसतात. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही संकटात उभं राहून त्यांना साथ देता, वेळ देता, तुमचा पैसा देता, पण त्यांना वाटतं की हे सगळं आम्ही केलेलं आहे. मग तुमचं कर्तव्य, तुमची जागा ते प्रत्येक वेळेला दाखवून देत असतात. अशा वेळी सावधान असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.